कोपरगाव 14 मे 2025 रोजी भारत मातेच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांना प्रेरणा देण्यासाठी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोपरगाव शहरात भव्य तिरंगा मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले। देशभक्त नागरिक, युवक, महिला, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। रॅलीची सुरुवात विघ्नेश्वर मंदिरासमोर भारत मातेच्या पूजनाने झाली। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून रॅलीला सुरुवात झाली। यावेळी 260 फूट लांब तिरंगा झेंडा उभारण्यात आला होता, जो रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरला। तसेच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रतिकृती आणि S-400 मिसाईल प्रणालीची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। रॅलीचा मार्ग महात्मा गांधी चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, डॉक्टर C.M. मेहता कन्या विद्यालय रोड, SG विद्यालय चौक, आचार्य हॉस्पिटल, श्रीराम मंदिर रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, धारणगाव रोड असा होता। शहरातील सर्व थोर महापुरुषांना वंदन करत रॅली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पोहोचली आणि सामूहिक राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला। या रॅलीत आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते। जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा आणि मशालांच्या तेजात कोपरगाव शहर देशभक्तीने उजळून निघालं। ही रॅली कोपरगावच्या इतिहासात एक प्रेरणादायी पर्व ठरली आहे।